मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर भाजपच्या संघटनात्मक बैठकीत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। परिवहन विभागाची आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात कारवाईबाबत मंत्री प्रताप सरनाईक माहिती देणार। केडीएमसीच्या हेल्पलाईनवरून नवा वाद। भटक्या कुत्र्यांच्या तक्रारीसाठी फोन केला असता हिंदीत बोलण्याच्या सूचना। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची कारवाईसाठी तक्रार। चाकणमधील 13 गावातील नागरिकांचं साखळी उपोषण सुरू। उद्योजकांच्या वाढत्या समस्येबाबत आता नागरिक देखील आक्रमक। संत बाळूमामा ट्रस्ट घोटाळा प्रकरणात 1 महिना उलटूनही पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही नाहीच। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आज भुदरगड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। सीएम फेलोशिपच्या धर्तीवर मुंबई महापालिकेत जेनझींना मिळणार संधी। 31 ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरूच। कपिल सिब्बल युक्तिवादात आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर इकोसिस्टीमसह मंत्रिमंडळ फेरबदलावरही चर्चेची शक्यता।